युट्यूब फॅमिली, संगीता वनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. हे बघा, मी आज हरभऱ्याची डाळ भरडालो. मागे एका दिवशी 4 पायल्याची भरलेली, आज 5 पायल्या होत्या. मागी हरभरे होते, ती आज भरडून टाकावं म्हणलो. काम सर नाही गेले तो. आता त्या दिवशी भरलेली तशीच म्हणजे पाकडाची तशीच आहे बघा. आज अशी निघाली मंडळी. जास्त मी हरभरे पडू दे नाही गेलो बघा. टोगर अशी खोल झाली नाही बघा. मिऱ्या पडू दिले हरभरे. हे बघा अशी झाली बघा हरभऱ्याची डाळ. जास्त फुल दिलं नाही. अशी जास्त फुल दिले काय होते बघा, अशी टोगर होते आणि ठिसूळ होते डाळ. मला ते काय बरोबर वाटत नाही. अशी 3 वाजता उठलो मी आणि सकाळी पाण्यात टाकलो बघा. 1 तास फुलू दिलो आणि थोड्या अशा मिऱ्या पडल्या की बाजर कापड टाकून बाजर उपसू टाकत राहिलो. आणि ते बुडाला राहिलेले हरभरे ते नंतर फुलू लागले. फुलं की काढू ठेवलो. हे बघा असे झाले बघा हरभरे फुलून वाळू घातलेले. याची छान व्हायची बघा डाळ. जास्त फुल घातले नाही, एखादाच फुलला मोठा. आणि असेच आता बघा बारीक डाळ छान निघाली. टपर पण राहायला गेली आणि दमानं भरडालो बघा. का तर आज 1 वाजतापासून कार्यक्रम चालू केलाय भरडायचा, डाळ भरडायचा. त्या दिवशी घाईवाई भरडिलो. त्याच्यात थोडे हरभरे पडले. तर आता ते पाकडाचीच आहे. आता हे आणि ते पाकडाची आणि तुरीची पण जराशी पाकडाचीच आहे, अर्धा पोत. आता हे पाकडाचा कार्यक्रम एका दिवशी ठेवायचा. डाळी आणि वाळू घालून भरून ठेवायच्या. आणखी गहू पण वाळू घालायचे. आता कुरड्या पापड पण करायचे राहिले बघा. आणखी काय कधी वारं सुटालंय, कधी पाणी आल्यासारखं करायलंय. हे वातावरण आहे बिघडल्यासारखंच करायला बघा. बोटव्या करून आणायच्या. तर आमच्या इकडे वळवट म्हणतात, शेवाळ्या म्हणतात, कोणी बोटव्या म्हणतात. आमच्या भोकर तालुक्यामध्ये बोटव्या म्हणतात, आमच्या इकडे तालुक्यामध्ये शेवाळ्या म्हणतात. आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या बोटव्याला आमच्या बोटव्याला तुम्ही काय म्हणू शकता. शेवाळ्या म्हणतात, शेवया म्हणतात. नक्की कमेंटमध्ये सांगा. आज खूप काही काम आहे बघा, भरपूर काम आहे. आता हे भरून ठेवतो. आता का पकडा काय ना ठेव.